नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी भट्टीसारखे खारे शेंगदाणे. अगदी कमी साहित्यात, कमी वेळात आणि करायला एकदम सोपे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पाव किलो शेंगदाणे घेतले आहेत. तुम्ही कोणतेही शेंगदाणे घेऊ शकता. सोलापुरी शेंगदाणे असल्यास अगदी उत्तम, त्याला अजून जास्त छान चव येते. तर आता आपल्याला हे शेंगदाणे उकडून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करत ठेवले आहे. शेंगदाणे व्यवस्थित बुडतील एवढे पाणी घ्यायचे आहे. आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आली आहे. आता आपण यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत. पाव किलो शेंगदाण्यासाठी मी इथे 3 चमचे मीठ घालते आहे. शेंगदाणे उकडत असताना मीठ घातले की ते शेंगदाण्यामध्ये छान मुरते. आता यांना 4 ते 5 मिनिटे यावर झाकण ठेवून उकळून घ्यायचे आहे. मध्ये मध्ये चमच्याने ढवळून घ्यायचे आहे, म्हणजे शेंगदाणे एकसारखे उकडले जातात. बघू शकता शेंगदाणे उकडून एकदम टपोरे झाले आहेत. आता गॅस बंद करून यामधील पाणी सर्व गाळणीमध्ये ओतून गाळून घेऊया. आता एखादा कॉटनचा कपडा असा ताटामध्ये पसरवून त्यावर हे शेंगदाणे पसरवून घ्यायचे आहेत आणि फॅन खाली 15 ते 20 मिनिटे शेंगदाणे सुकवून घ्यायचे आहेत. यामधील ओलसरपणा थोडा कमी होईपर्यंत सुकवून घ्यायचे आहे. आता शेंगदाण्याची बाहेरील साल सुकली आहे. आता आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया. भट्टीमध्ये जेव्हा शेंगदाणे भाजले जातात तेव्हा ते वाळूमध्ये भाजतात. पण आपल्याकडे वाळू अवेलेबल नसेल तर कढईमध्ये अशा प्रकारे 2 कप मीठ घ्यायचे आहे आणि आता यामध्ये थोडे थोडे मावतील इतके शेंगदाणे घालून गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवून शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहे. आता जरी जास्त एक्स्ट्राचे मीठ शेंगदाण्यांना चिकटले असले तरी जसे जसे शेंगदाणे भाजले जातील तसे ते मीठ आपोआप शेंगदाण्यापासून वेगळे होते. लो फ्लेमवर 7 ते 8 मिनिटे भाजून घेतल्यावर शेंगदाण्याची साल तडकायला लागते, म्हणजेच शेंगदाणे छान खरपूस भाजले गेले आहेत. ते आपण असे झाऱ्यामध्ये काढून घेऊ, म्हणजे यामधील एक्स्ट्राचे मीठ अशा प्रकारे खाली कढईमध्येच राहील. या मिठाचा तुम्ही पुन्हा बेकिंगसाठी वगैरे वापर करू शकता. आता अशाच प्रकारे राहिलेले शेंगदाणे देखील भाजून घ्यायचे आहेत. आणि इथे आपले खमंग असे खारे शेंगदाणे तयार झाले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.